विद्यार्थ्यांसह पालकांचा कल इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे वाढतोय। त्यामुळे जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांमधली पटसंख्या कमी होऊन अनेक शाळा ओस पडायला लागल्यात। त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या शाळा टिकल्या पाहिजे यासाठी बुलढाण्यातल्या एका ग्रामपंचायतीने ऐतिहासिक ठराव केलेला आहे। बघूया। मोडकळीस आलेलं छप्पर, तुटलेले दरवाजे आणि उखडलेली फरशी ही अवस्था आहे बुलढाण्याच्या भडगाव मायंबा गावातल्या जिल्हा परिषद शाळेची। सध्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची पटसंख्या अवघी 29 आहे। परिणामी ही शाळा बंद पडू नये यासाठी ग्रामपंचायतीनं ऐतिहासिक ठराव घेतलाय। जे पालक आपल्या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये टाकतील त्यांना वर्षभराची घरपट्टी आणि पाणी कर शुल्क माफ करण्यात येणार आहे। शाळेत मुलं कमी होती। हायस्कूल मोठे पोरं इथे पोरच नाही शाळेमध्ये। मग असं जर नाही घेतलं की आपली बी इथे काही पद्धती झालीच पाहिजे बाळाची। मला इथे येऊन 4 वर्ष झाली। तेव्हापासून आपण प्रत्येक वर्षी 26 जानेवारी 15 ऑगस्ट ज्या दिवशी झेंडावंदन करतो त्यावेळेस आमच्याकडे शरद पवार हायस्कूलची मुलं येतात आणि त्या शाळेत मुलं सुद्धा इथलेच आहेत भडगावची, पण त्यांची संख्या इतकी मोठी दिसतीये आणि आमच्या स्थानिक जिल्हा परिषद शाळेची मुलं कुठंतरी आहे किंवा नाही हेही आमच्या लक्षात येत नाही। म्हणून असं वाटलं की काहीतरी केलं पाहिजे की ज्या दृष्टीने आपल्याही शाळेतली संख्या वाढली पाहिजे। भडगाव मायंबा गावात जिल्हा परिषदेची 1ली ते 7वी पर्यंत शाळा होती। मात्र गेल्या काही वर्षांपासून पालकांचा ओढा खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळेकडे वाढला। त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेची पटसंख्या झपाट्याने घसरली। परिणामी शासनाने 5वी ते 7वी वर्ग कमी करून 4थी पर्यंत शाळा ठेवण्याचा निर्णय घेतला। आता ही शाळा वाचवण्यासाठी ग्रामस्थ सरसावलेत। शिक्षक या नात्याने सांगायचं झालं तर या गावचा हा निर्णय, ग्रामपंचायतचा निर्णय हा एकदम स्वागतार्ह आहे। यांनी घेतलेला निर्णय हा सर्व ग्रामपंचायतीने घेतला पाहिजे आणि जिल्हा परिषद शाळा वाचवण्यासाठी आपल्याला असा उपक्रमाची सक्त गरज आहे। आपला पालकांची, ग्रामीण भागातल्या पालकांची पाश्चिमात्य संस्कृती चाललेली वाटचाल किंवा त्यांचे अनुकरण हे आपल्यासाठी धोकादायक आहे। आपण यांनी जर का असं जिल्हा परिषद शाळेकडे सर्वांनी जर का लक्ष दिलं तर भविष्यात अशा शाळा पुन्हा आपले जी मागची दिवस आहे जिल्हा परिषद शाळेला ते पूर्वी जास्त वेळ लागणार नाही आणि प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी हे महत्त्वाचा असा निर्णय। जिल्हा परिषद शाळेच्या संवर्धनासाठी निर्णय घेणारी भडगाव ही पहिलीच ग्रामपंचायत आहे। त्यामुळे इतर ग्रामपंचायतीने देखील पुढाकार घेऊन पटसंख्या वाढवण्यासाठी निर्णय घेणं गरजेचं झालंय। अन्यथा बहुतांश सरकारी शाळा नामशेष होण्याची शक्यता नाकारता येत नाही। संदीप वानखेडे, पुढारी न्यूज, बुलढाणा।